हॅलो लॉयर्स, माय सेल्फ ॲडव्होकेट निकिता भुंडवे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत BNSचे चॅप्टर 5मधले सेक्शन 80 to 99. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाईम सो मूव अहेड. आज आपण शिकणार आहोत सेक्शन 80 to 99. द फर्स्ट ऑफ ऑल सेक्शन 80 हा रिलेटेड आहे डावरी डेट. डावरी डेट मीन्स हुंडाबळी. ओके, याची पनिशमेंट आहे 7 years टू इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफ. इम्प्रिझनमेंट ऑफ लाईफमध्ये जन्मठेप. जर डावरी डेटशी रिलेटेड आहे तर त्याची शिक्षा आहे 7 years टू जन्मठेप. ओके, आणि हा कॉग्निझेबल आहे. आता कॉग्निझेबल याचा अर्थ काय? तर कॉग्निझेबल याचा अर्थ की विदाऊट वॉरंट पोलीस तुम्हाला अटक करू शकतात. जे आरोपी आहेत त्यांना वॉरंटची जे पोलीस आहेत त्यांना वॉरंटची गरज नाही. ते विदाऊट वॉरंट आरोपींना अटक करू शकतात. ओके, आता सेक्शन 81. ओके, आता मी जे हे नोट्स तयार केले आहेत, मी ॲक्च्युली ज्युडिशियरची तयारी करते. सो माझ्यासोबतच जर तुम्ही तयारी करत असाल तर बेनिफिशियल आहे. मी या नोट्स काढल्या आहेत, तर मी तुम्हाला शेअर करते. सपोज मी असे डिवाईड केलेले आहेत की सेक्शन, पनिशमेंट आणि बेलेबल और नॉन बेलेबल. सो हे प्रिलिम्ससाठी खूप उपयोगी आहे असं मला वाटतं की जे MCQs आहेत ते विथ द हेल्प ऑफ सेक्शन आणि मीन्स मोस्ट ऑफ म्हणजे मी PYQ बघितले आहे त्यामध्ये मिनिमम हेच आहे की सेक्शनवर भर देत आहेत आणि ते बेलेबल आहे की नाही, नॉन बेलेबल आहे का यावर. सो तुम्हाला हे गरजेचं आहे की बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सो सेक्शन 81 काय बोलतो? ए कोहिबिडेंटली मॅरिड लॉफुली टू बी. ओके, याचा अर्थ असा होतो की जर ए हा, मी अशी स्टोरी तयार केली. आता हा ए आहे, बी आणि सी आहे. ए हा बीशी लग्न करतो. ओके, बी हा जर ए हा कोहिबिडेंटली मॅरिड लॉफुली टू बी. ओके, जर ए हा कपटबुद्धीने किंवा फसवण्याच्या हेतूने बीशी लग्न करतोय. ओके, आणि हे लग्न लॉफुली आहे हे असं जर बीला भासवून देतोय तर त्याची शिक्षा आहे 10 years अँड फाईन. 10 वर्षाची शिक्षा आणि प्लस दंडसुद्धा त्याला आकारण्यात येणार आहे आणि हा नॉन बेलेबल ऑफन्स आहे. ओके, सेक्शन 81. आता 81च्या नंतर 82 काय म्हणतो? ए मॅरिड सी ड्युरिंग लाईफ टाईम ऑफ बी. आता एने बीशी लग्न केलं. ओके, ए ऑलरेडी मॅरिड आहे, बीशी ऑलरेडी त्यांनी लग्न केलेलं आहे, पण बी जिवंत असताना त्याने सीशी लग्न केलेलं आहे. म्हणजेच पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको केली, पहिली असताना दुसरी केली. ए मॅरिड टू सी ड्युरिंग लाईफ टाईम ऑफ बी. लाईफ टाईम याचा अर्थ जिवंत असताना बीशी लग्न केलं. ओके, तर याची पनिशमेंट काय आहे? याच्यामध्ये ना 2 आहेत सबसेक्शन्स. ओके, आता सपोज जर पहिली जिवंत असताना दुसरी बायको केली तर सेक्शन 82 सबसेक्शन 1मध्ये येतं 7 years अँड फाईन ही पनिशमेंट आहे. अँड जर याच्यामध्ये एक्सेप्शन असं आहे की जर अप टू ती सपोज आता एने पहिलं बीशी लग्न केलं आहे. ओके, जर बी ही व्यक्ती 7 yearsपर्यंत 7 yearपर्यंत तिचा काहीच म्हणजे ती जिवंत आहे की नाही आहे किंवा डेड झालेली असेल की ती समजेल की असं डेड झालेली आहे किंवा बी ही सापडतच नाही आहे ती आणि तिचा ठाव ठिकाणच भेटत नाही आहे तर अप टू 7 years तर हे असं घोषित होतं की बी ही व्यक्ती ही मृत्यू पावलेली आहे. ओके, त्या बाबतीत एला शिक्षा होऊ शकत नाही. ओके, पण हे प्रूफ झालं पाहिजे 7 yearपर्यंत ही व्यक्ती भेटली नाही पाहिजे. म्हणजे हे प्रूफ होतं की बी ही डेड आहे. ओके, यामध्ये एला शिक्षा होणार नाही. पण जर बी ही जिवंत आहे तरीसुद्धा त्याने एनी सीशी लग्न केलेले आहे तर त्याची पनिशमेंट आहे 7 years अँड फाईन. ओके, आणि सेक्शन 82 सबसेक्शन 2मध्ये येतं जर सेकंड मॅरेज जर ए हा सीशी लग्न करतोय पण सीला माहिती नाही आहे की याने ऑलरेडी बीशी लग्न केलेलं आहे. म्हणजेच ए हा सीला फसवतोय. ओके, की माझं बाबा ऑलरेडी लग्न झालेलं आहे बीशी, पण सीला अजिबात माहिती नाही आहे. त्यावेळी या सिच्युएशनमध्ये एला 10 years अँड फाईन ही पनिशमेंट होईल. ओके, तर सेक्शन 82मध्ये 2 सबसेक्शन्स आहे आणि एक्सेप्शन काय आहे?
7 इयर्सपर्यंत बी ही व्यक्ती फाइंड आउट नाही झाली पाहिजे, तर एला शिक्षा होणार नाही. हे एक्सेप्शन आहे. आणि 82(1) 7 इयर्स अँड फाईन आणि 82 सबसेक्शन 2 10 इयर्स अँड फाईन, जर सीला आपण एने फसवलं असेल तर. पण हे दोन्ही गुन्हे हे बेलेबल आहेत. ओके. आता नेक्स्ट सेक्शन 83 काय होतं. 83 असं होतं की एने कायदेशीर विवाहाशिवाय बनावट पद्धतीने विवाह सोहळा पार पाडलेला आहे. आता एने जर सीशी लग्न केलं, अशी स्टोरी लक्षात ठेवा. ABC आहे. ओके, मी पण असंच करते. आता ऑलरेडी एने सीशी लग्न केलेलं आहे. ओके, हे सेक्शन 82 आलं. आता 83 काय येणार. पण एने सीशी कशा पद्धतीने लग्न केलेलं आहे, तर कायदेशीर विवाहाशिवाय बनावट पद्धतीने विवाह सोहळा पार पाडलेला आहे. म्हणजेच एने सीशी लीगली लग्न केलेलं नाही, अनलॉफुली केलेलं आहे. याचाच अर्थ बेअर ॲक्टमध्ये असं दिलेलं आहे, मॅरेज सेरेमनी फ्रॉडुलेंटली गॉन थ्रू विदाउट लॉफुल मॅरेज. हे सेक्शन 83 येतं. याची पनिशमेंट आहे 7 इयर्स अँड फाईन आणि हे नॉन बेलेबल आहे. नेक्स्ट सेक्शन 84. आता एने बीशी लग्न केलं, सीशी लग्न केलं. ओके, पण ए हा चतुर आहे. ए हा डीलाच पळून घेऊन गेला. डी ही कोण आहे. ही तिसरीच व्यक्ती आहे. ए टेकन अवे डी बट डी कशी आहे. डी ही ऑलरेडी मॅरिड वुमन आहे. तर 84 काय येतं. 84 इनॅक्टिंग ऑर टेकिंग अवे डिटेनिंग विथ द क्रिमिनल इंटेंट अ मॅरिड वुमन. विवाहित महिलेला पळवून नेणे, फसवणे, ताब्यात घेणे आणि हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध करणे, हा सुद्धा क्रिमिनल क्राईम आहे. ओके, म्हणजे हे लक्षात ठेवा की आता 83 काय आलं. एने सीशी मॅरेज केलं, ते अनलॉफुली केलं. पण नंतर 84 त्याने काय केलं. हे हा डीलाच घेऊन गेला, जी ऑलरेडी मॅरिड आहे. ओके, सो याच्यामध्ये पनिशमेंट काय होते. 2 इयर्स अँड फाईन किंवा बोथ. 2 वर्षाची किंवा फाईन पण होऊ शकते, किंवा 2 इयर किंवा फाईन, हे दोन्ही होऊ शकतं. आणि हे बेलेबल आहे. ठीक आहे. आता सेक्शन 85 काय येणार. आता आपलं ऑलरेडी ए आणि बीचं लग्न झालेलं आहे. ठीक आहे. एने बीला घरी नेलं. एच्या घरच्यांनी बीला त्रास दिला. ठीक आहे. 85 काय येणार. हजबंड ऑफ रिलेटिव्ह वुमन सब्जेक्टली हॅज अ क्रुएल्टी म्हणजे हरॅसमेंट करणे. ठीक आहे. तिच्यासोबत प्रॉपरली न वागणे किंवा तिला त्रास देणे, हे आलं क्रुएल्टी. ओके. सेक्शन 85 येणार हजबंड्स रिलेटिव्ह वुमन सब्जेक्टिंग हॅज अ क्रुएल्टी. ह्याची शिक्षा आहे 3 इयर्स अँड फाईन आणि हा नॉन बेलेबल ऑफन्स आहे. सेक्शन 86 क्रुएल्टीचं डेफिनेशन आहे. क्रुएल्टी म्हणजे काय, ती कोणकोणत्या प्रकारची असते, हे तुम्हाला सेक्शन 86 येणार. 86 आपण आलो. नेक्स्ट 87 येतं की आता आपल्याला तर माहिती आहे ABC. ओके, हे ऑलरेडी मॅरिड आहेत. ठीक आहे. आता एने बीशी लग्न केलेलं आहे. ए हा आता 85 एने बीला घरी नेलं आहे. हे ज्या दोघांचं लग्न झालेलं आहे. पण एने बीशी लग्न कसं केलेलं आहे, जर एने बीला लग्नाला भाग पाडलेलं होतं. ठीक आहे. हे आलं 87. एने बीला लग्नाला भाग पाडले होते. ह्याचं बेअर ॲक्टमध्ये काय आहे. किडनॅपिंग, अबॅटिंग ऑर इंड्युसिंग वुमन टू कंपेल हर मॅरेज, म्हणजे एखाद्या मुलीला लग्नाला भाग पाडणे, हे सेक्शन 87 येतं. त्याची शिक्षा आहे 10 इयर्स अँड फाईन आणि हे नॉन बेलेबल आहे. तुम्ही नेहमी बघा, जे वुमन्स रिलेटेड आहेत ना, वुमन्स रिलेटेड आणि चाइल्ड रिलेटेड जे ऑफन्स आहेत ते नॉन बेलेबलच असतात. आता नेक्स्ट, आता हे एने बीला भाग पाडलेलं आहे. ठीक आहे. लग्नानंतर बाबा मुलबाळ तर होणार ना. लग्नानंतर बीचे मिसकॅरेज झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट 88 काय येणार. कॉझिंग ऑफ मिसकॅरेज. द मिसकॅरेजला कारणीभूत जर ए असेल, ओके, तर त्याची पनिशमेंट आहे 3 इयर्स ऑर फाईन ऑर बोथ. 3 वर्ष किंवा दंड किंवा हे दोन्ही. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण 2 सेक्शन्स आहे. जर ए हा
हे बीचं मिसकॅरेज झालं हां, त्याच्यामध्ये ए कारणीभूत असेल तर त्याला 3 वर्षाची किंवा दंड ही शिक्षा होईल. पण 7 years आणि फाईन हे कधी होऊ शकतं की जर इफ वुमन बी अ क्विक चाइल्ड विथ द चाइल्ड, घाईघाईने बाळंतपण केलेलं असेल, ओके, तरीसुद्धा ए हा कारणीभूत आहे, तर त्याला शिक्षा ही 7 year अँड फाईन हे दोन्ही होऊ शकतात आणि हे बेलेबल ऑफन्स आहे. ठीक आहे. जर आता याच्यामध्ये एक्सेप्शन काय येणार माहिती आहे का? आता तुम्ही विचार कराल, हे नेक्स्ट मी सांगते हां. सेक्शन 89. ओके, आता सेक्शन 89मध्ये काय येतं? आता बाबा मिसकॅरेज झालं. ओके, आता मिसकॅरेजच्या वेळी जर वुमनची कन्सेंट होती का? वुमनची कन्सेंट याचा अर्थ सहमती. कॉझिंग मिसकॅरेज विदाऊट वुमन कन्सेंट, जर बीची मिसकॅरेजच्या वेळी बीची सहमती नसेल तर त्याला शिक्षा आहे 10 years अँड फाईन. ओके, आता तुम्ही बोलाल की सहमती तर नाही, ठीक आहे, पण सहमती असली तर मग सहमती असेल तर इथे येणार बीची जर सहमती असेल तर केस होणारच नाही. तर ते काय होणार? ADR होणार. ADR म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट. ओके, हे कधी येतं माहिती आहे का? हे जेव्हा बीची डेथ जर होईल ना तेव्हा येतं. हे आहे नेक्स्ट आहे, मी नेक्स्ट तुम्हाला सांगते. सेक्शन 89मध्ये आलं विदाऊट कन्सेंट. ओके, आता हे विदाऊट कन्सेंट झालं. पण मिसकॅरेजच्या वेळी आता हे नेक्स्ट काय ना सेक्शन 90. सेक्शन 90मध्ये काय आहे? डेथ कॉज बाय द ॲक्ट डन विथ द इंटेंट टू द कॉज ऑफ मिसकॅरेज, म्हणजे मिसकॅरेजच्या वेळी जर आईची डेथ झाली, डेथ कॉज बाय मिसकॅरेज. ओके, जर डेथला मिसकॅरेज हे कारण असेल तर त्याला शिक्षा आहे 10 years अँड फाईन. आता सेक्शन 90 सबसेक्शन 1 त्याच्यामध्ये काय येतं? इन्क्लूड्स इफ विदाऊट कन्सेंट असेल तर जर मिसकॅरेजच्या वेळी बीची कन्सेंट नसेल, ओके, बीची ही कन्सेंट नसेल तर इम्प्रिझनमेंट और 10 years अँड फाईन, जर त्याला जन्मठेप किंवा 10 years अँड फाईन ही शिक्षा होऊ शकते आणि हा नॉन बेलेबल ऑफन्स आहे. आणि जर मिसकॅरेजच्या वेळी बीची सहमती असेल तर ही केसच होत नाही, तर तो होतो ADR ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट. ओके, आता सेक्शन 91मध्ये काय होतं? आता मिसकॅरेजपर्यंत आलो आपण, आईची डेथपर्यंत आलो, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण शिकणार आहोत. सेक्शन 91मध्ये येतं बाळाचा जन्म रोखण्यासाठी किंवा जन्मानंतर बाळाचा लगेच मृत्यू होईल असं काहीतरी केलेलं असेल ना तर त्याची पनिशमेंट आहे 10 years किंवा फाईन किंवा 10 years किंवा फाईन हे बोथ. आणि हा नॉन वेलेबल ऑफन्स आहे. आणि वेअर ॲक्टमध्ये आहे ॲक्ट डन विथ द इंटेंट म्हणजे उद्देश, ज्या उद्देशाने ॲक्ट डन विथ द इंटेंट टू प्रिव्हेंट चाइल्ड बिंग बॉर्न अलाइव्ह ऑर टू कॉज टू डाय आफ्टर गिवन अ बर्थ. ओके, सेक्शन 92मध्ये येतं आता बाळाचा जन्म रोखण्यासाठी आणि जन्मानंतर जर बाळाचा मृत्यू होण्यासाठी हे असं जर काहीतरी केलेलं असेल त्याची शिक्षा ही 10 years आणि फाईन आहेत. बाबा त्याच्यानंतर काय होणार आहे? तर त्याच्यानंतर असं होणार आहे, सेक्शन 92मध्ये काय येतं? गर्भाबाहेर स्वतंत्र जीवन जगण्यास सक्षम असलेल्या, आता मिसकॅरेजच्या वेळी बाळाचं एज किती आहे, तो किती वीक्सचा आहे, हे तपासून बघतात. हे याच्यामध्ये येतं. नेक्स्ट काय? बाळ म्हणजे मिसकॅरेजच्या वेळी बाळ हे किती वीक्सचं आहे हे सेक्शन 92मध्ये येतं. जर बाळ हे पूर्णपणे विकसित झालेलं आहे, ओके, जे 8व्या-9व्या महिन्यापर्यंत जे बाळ पूर्ण विकसित होतं, तसेच गर्भाबाहेर स्वतंत्र जीवन जगण्यास सक्षम असलेल्यापर्यंत विकसित झालेल्या बाळाच्या मृत्यूला जर कारणीभूत असेल, कॉझिंग डेथ ऑफ क्विक अनबॉर्न चाइल्ड ॲक्ट अमाऊंट टू द कल्पेबल होमिसाईड, म्हणजे पूर्णपणे बाळ विकसित झालेलं आहे तरीसुद्धा मिसकॅरेज जर झाला आणि मिसकॅरेजच्या वेळी जर एखादी व्यक्ती कारणीभूत असेल मिसकॅरेजला तर त्याला सेक्शन 92 ॲज पर सेक्शन 92 10 years आणि फाईन हे दोन्ही होतं. आणि हा नॉन वेलेबल ऑफन्स आहे, हा खूप मोठा ऑफन्स आहे. आता सेक्शन 93मध्ये काय येतं? आता पूर्णपणे बाळ विकसित झालेलं आहे, त्याचा मिसकॅरेज झालेला आहे. आता बाळ थोडंसं आता
चाइल्डशी रिलेटेड सेक्शन्स बघतोय. ओके, चाइल्डशी रिलेटेड सेक्शनमध्ये आता बाळ पूर्णपणे विकसित झालेलं होतं, त्याचा मृत्यू घडवून आणण्याशी रिलेटेड होतं. तर पण एखादी व्यक्ती, आता बाळाचाच विचार करा, एखादी व्यक्ती मोठी होऊन बाबा 12 वर्षाची झाली, तर 12 वर्षापर्यंत 93 सेक्शनमध्ये काय येतं, 92मध्ये काय येते आहे, बाळ पूर्ण विकसित झालेलं आहे. विकसित झालेल्याचं मिसकॅरेज झाले. आता मिसकॅरेज झाल्यानंतर बाळ हे 12 वर्षापर्यंत झालं. 12 इयर्सपेक्षा कमी मुलाचे पालक किंवा अशा मुलाची काळजी घेत असलेले त्याने अशा मुलाला पूर्ण सोडून देण्याच्या उद्देशाने कोणत्याही ठिकाणी उघडे पाडले किंवा सोडणे. ओके, 12 वर्षाच्या कमी एखादं बाळ आहे, एखादा मूल आहे, जर ते असंच कोणी सोडलं त्यांच्या पालकांनी किंवा जे गार्डियन्स आहेत त्यांनी, तर त्यांना 7 इयर्स किंवा फाईन किंवा हे दोन्ही 7 इयर्स आणि फाईन ही शिक्षा आहे, ही पनिशमेंट आहे आणि हे बेलेबल आहे. आणि हे बेअर ॲक्टमध्ये कसं आहे, एक्सपोजर अँड अमेंडमेंट टू द चाइल्ड अंडर 12 इयर्स ऑफ एज बाय पॅरेंट्स ऑर अ पर्सन हॅविंग द केअर ऑफ इट. ओके, आता सेक्शन 94. आता 94मध्ये काय आहे की एखादा बाळ जर जन्माला आलेला आहे पण त्याची ओळख किंवा त्याचा जन्म हा जर लपवला तर काय आहे बाबा पनिशमेंट, कन्सिलमेंट ऑफ बर्थ बाय सिक्रेट डिस्पोजल ऑफ डेड बॉडी. मराठीमधून आहे याचा, मृतदेहाची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे. जर एखादं बाळ जन्माला आलं की आणि ते दुर्दैवाने वारलं तर त्याच्या मृतदेहाची पूर्णपणे विल्हेवाट लावून एखादा जन्म झालाच नाही असं भासवून देणं, तर त्याची पनिशमेंट आहे 2 इयर्स ऑर फाईन ऑर बोथ. 2 इयर किंवा दंड किंवा हे दोन्ही, आणि हा बेलेबल ऑफेन्स आहे. सेक्शन 95मध्ये काय येतं, हायरिंग, एम्प्लॉईंग ऑर एंगेजिंग अ चाइल्ड टू कमिट अँड ऑफेन्स. म्हणजेच एखाद्या लहान मुलाला ऑफेन्स करायला भाग पाडणे किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे जी लहान मूल आहे त्याला एखादा क्राईम करायला सांगणे, त्याची शिक्षा आहे 3 ते 10 वर्ष, 3 to 10 इयर्स अँड फाईन. ओके, 3 ते 10 वर्ष आणि फाईन हे दोन्ही, आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. सेक्शन 96मध्ये काय येतं, 96मध्ये प्रोक्लेमेशन ऑफ चाइल्ड म्हणजे मुलाची खरेदी करणे. जर एखाद्या व्यक्तीने जर एखादं मूल खरेदी केलं असेल ती वाईट उद्देशाने. ओके, प्रोक्लेमेशन ऑफ चाइल्ड म्हणजेच जर एखादं मूल बिलो 18 इयर्स आहे आणि त्या चाइल्डला कोणत्याही ठिकाणावर किंवा कोणत्याही कृत्य करण्यास भाग पाडणे, याची पनिशमेंट आहे 10 वर्ष आणि फाईन, आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. बेअर ॲक्टमध्ये जे दिलं आहे जसं आहे तसं पण मी लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये बेअर ॲक्टमध्ये कसं दिलं आहे, बिलो 18 इयर्स चाइल्ड इफ जर दुसऱ्या व्यक्तीशी इल्लिगली सेक्स करण्यात भाग पाडणे, प्रलोभित करणे हे सुद्धा इन्क्लुडेड आहे. त्याचीसुद्धा शिक्षा 10 इयर्स आणि फाईन असं आहे. सेक्शन 97मध्ये काय येतं, सेक्शन 97मध्ये किडनॅपिंग ऑफ अ चाइल्ड अंडर द 10 इयर्स एज विदिन द इंटेंट टू द स्टील फ्रॉम द पर्सन. अपहरण किंवा चोरी करण्यास भाग पाडणे या उद्देशाने जर किडनॅपिंग केलेली असेल एखाद्या मुलाची तर त्याला फाईन आहे, तर त्याला पनिशमेंट आहे 7 इयर्स अँड फाईन, आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नेक्स्ट सेक्शन 98 म्हणजे सेलिंग अ चाइल्ड फॉर द पर्पज ऑफ द प्रॉस्टिट्यूशन तर तुम्हाला माहिती आहे, अंडर द 18 इयर्स असेल जर वैश्य व्यवसायामध्ये जर एखादं बाळ, एखादी मुलगी जर सेल केली, जर अंडर ती 18 इयर्स आहे तर त्याची पनिशमेंट आहे 10 इयर्स आणि फाईन, आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. सेक्शन 99 आता ही काय आहे, सेल करणाऱ्याला पनिशमेंट आहे. सेल करणाऱ्याला पनिशमेंट आहे 10 इयर्स अँड फाईन, आणि जर सेल करणारे मग खरेदी करणारा पण असणार आहे तर ते सेक्शन 99मध्ये येतं. बाईंग ऑफ अ चाइल्ड फॉर द पर्पज ऑफ द प्रॉस्टिट्यूशन, जर एक प्रॉस्टिट्यूशन करण्याच्या हेतूने जर एखादी व्यक्ती एखाद्या मुलीला विकत घेत असेल तर त्याची शिक्षा आहे 7 इयर्स to 14 इयर्स अँड फाईन. ओके, विकणाऱ्याला 10 वर्ष आणि फाईन नॉन बेलेबल, आणि खरेदी करणाऱ्याला 7 to 14 इयर्स यामध्ये शिक्षा आणि फाईन, आणि हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
तुम्ही नक्की कमेंट करा. आणि जर माझ्यासोबत तुम्हाला अभ्यास करायचा असेल, जर ज्युडिशियरी तुम्ही करत असाल तर तुम्ही माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा, किंवा मी सुद्धा ज्युडिशियरीची तयारी करते आहे, तर आपण सोबत अभ्यास करूया सगळेजण. सो टेक केअर, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.